जेव्हा बारामतीमध्ये फिरत असताना बारामतीमध्ये एक सुद्धा माणूस नव्हता. जेव्हा दादा असायचे तेव्हा संपूर्ण रस्त्यावरती लोक असायचे, प्रश्न घेऊन आणायचे. आणि आजपर्यंत बारामतीमध्ये जे जे कार्यक्रम झाले त्याचं सगळं नियोजन दादा करत असत, जातीने पाहत असत. हे काय कुठं आहे, काय कुठं आहे, काय करायचं आहे. आज दुर्दैवाने दादा नाहीत. सगळं नियोजन पोलीस खात्याने, प्रशासनाने व्यवस्थित केलं. पण या पुढच्या काळामध्ये दादाने इतकं नियोजन करणारा बारामतीमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, कोणी दिसेल असं मला वाटत नाही. दादांच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. दुर्दैवाने ती वेळ आपल्यावरती आली. परमेश्वराला प्रार्थना करतो की दादांच्या आत्म्याला सद्गती देव. दादा नेहमी म्हणायचे मी कामाचा माणूस आहे आणि कामाचाच माणूस आहे. तुमच्या आणि दादांची अशी काही आठवण जी कायमस्वरूपी तुम्हाला म्हणजे आठवल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती हसू येतं किंवा दादांबद्दल? खूप 35-40 वर्षाचा आमचा संबंध, खूप आठवणी आहे. मग महानगरपालिकेच्या असतील, सहकार क्षेत्रातल्या असतील किंवा इतर देखील. परवा देखील जाताना शेवटच्या दिवशी निवडणुकीचे फॉर्म भरण्याचा शेवटचा दुपारी 2 वाजता फॉर्म भरत असताना दादांना बीडला जायचं होतं. सगळ्या लोकांमधून येऊन माझ्याजवळ आले, म्हणले अंकुशराव मी बीडला चाललो आहे, सगळं व्यवस्थित करून घ्या, मी उद्या परत येणार आहे. त्यामुळे दादांच्या खूप अडचणी आहेत. एक धाकट्या भावासारखं, जरी माझं वय त्यांच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठं असलं तरी एक धाकट्या भावाप्रमाणे त्यांनी माझ्यावरती अतोनात प्रेम केलं. कदापि विसरू शकत नाही. धन्यवाद सर की दादांनी माझ्यावरती धाकट्या भावासारखं